चिखलवाडी प्रशांतनगर येथील एसारे प्रकल्पांना चालना। आमदार संजय केळकर यांनी काढला समन्वयातून मार्ग। ठाण्यातील चिखलवाडी येथील 14 वर्षे रखडलेला एसारे प्रकल्प महिन्याभरात सुरू करण्याची कबुली विकासकाने दिली असून प्रशांतनगर येथील प्रकल्पग्रस्त रहिवाशांना दिवाळीपर्यंत घरे मिळण्याची चिन्हे असल्याने रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे। भाजपच्या खोपट येथील आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली। चिखलवाडी येथील 14 वर्षे प्रलंबित असलेल्या प्रकल्पाचे विकासक आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेण्यात आली। यावेळी समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली। येत्या 15 दिवसांत सर्व आवश्यक परवानग्या घेऊन काम सुरू करण्यात येईल, तसेच प्रलंबित भाडे देखील रहिवाशांना देण्यात येईल, अशी कबुली विकासकाने दिल्याचे श्री केळकर यांनी सांगितले। प्रशांतनगर येथील प्रकल्प देखील 10 वर्षे रखडला असून येथील रहिवाशांचे प्रतिनिधी, विकासक, अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी आणि एसआरए अधिकारी यांची देखील संयुक्त बैठक घेण्यात आली असून येत्या दिवाळीत रहिवाशांना हक्काचे घर मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। दरम्यान शुभारंभ इमारतीचे मालक, रहिवासी आणि विकासक यांची देखील बैठक घेऊन चर्चा करण्यात आल्याचे ते म्हणाले। ठाणे शहरातील सुमारे 20 एसआरए प्रकल्पग्रस्त रहिवासी संपर्कात असून आधी समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो, अन्यथा कठोर भूमिका घेऊन प्रकल्प मार्गी लावावा लागतो। काही प्रकल्प सुरू करण्यात यश आले असून इतर प्रकल्पांसाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले विकासक एक प्रकल्प अर्धवट सोडून दुसरा प्रकल्प सुरू करतात, यात रहिवाशांची फसवणूक होते। अशा विकासकांना काळ्या यादीत टाकणे आणि MPID कायद्यांतर्गत कारवाई करणे हाच जालीम उपाय असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केली। स्थावर मालमत्ता विभागात सावळा गोंधळ असून 10 ते 20 वर्षे विस्थापितांचे पुनर्वसन केले जात नाही। पुनर्वसन करताना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोपही रहिवासी करत आहेत। त्यामुळे या विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी श्री केळकर यांनी केली। कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाबाबतही कंत्राटदार धुळफेक करत असून या वशिल्याच्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। सोमवारी याबाबत महापालिकेत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहितीही श्री केळकर यांनी दिली। यावेळी नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेविका प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, उषा वाघ, सुरेश कांबळे तसेच निलेश पाटील उपस्थित होते। या ठिकाणी व्यवस्था निर्माण झालेली नाही, म्हणजे एक प्रकल्पात करू शकले नाही तरी ते दुसरा प्रकल्प करायला जातात, तिसरा प्रकल्प हातामध्ये घ्यायला जातात आणि त्याच्यामुळे MPID कायदा हाच त्याला एकदम जालीम उपाय आहे आणि तो कायदा आणण्याकरता पुढच्या काळामध्ये देखील आपण पाठपुरावा करणार आहोत। तसंच या ठिकाणी दुसरी देखील एक इमारत होती, इमारतीचा मालक, इमारतीमध्ये राहणारे लोक, शुभारंभ नावाची इमारतीमध्ये आणि त्या ठिकाणी विकासक यांची बैठक या ठिकाणी आपण घेतली। आपली भूमिका ही आहे की सुरुवातीला आपण समन्वय करण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि नाही झाला तर नागरिकांच्या बाजूने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून द्यायला लागतो। तर ती देखील बैठक जी आहे ती यशस्वीपणे पार पडली। महापालिकेच्या मध्ये स्थावर मालमत्ता डिपार्टमेंट हे स्थिर नाही। 2016ला ज्यांची दुकान जे आहे ते निष्कासित केलं, त्यांना पत्र दिलं गेलेलं आहे की तुम्हाला आम्ही मोबदला एकतर देऊ किंवा आम्ही जागा देऊ। ते मोबदला पण नाही, पर्यायी पुनर्वसन पण नाही आणि 2016 ते 2026 या काळामध्ये प्रलंबित असलेली प्रकरणं घेऊन काही लोक आले होते आणि त्याच्यामुळे स्थावर मालमत्तेमध्ये घोळ आहे। त्याच्यामध्ये प्रायोरिटी कोणाला द्यायची, कशा पद्धतीने त्याची यादी बनवायची, त्याची काही व्यवस्था नाही आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये जर निरनिराळ्या योजना करता लोकांना बाधित होत असतील तर ती लोक जागाच देणार नाहीत, कारण की त्यांचं पुनर्वसन तुम्ही 10-20 वर्ष जर रखडून ठेवत असाल तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे स्थावर मालमत्ता विभागाच्या या सगळ्या गोष्टीचं ऑडिट व्हायला पाहिजे। याची श्वेतपत्रिका देखील निघायला पाहिजे की कोणाची जागा किती साली बाधित झाली आणि त्याला किती साली मिळालं, कोणाची जागा उशिरा झाली पण त्याला लवकर मिळालं। हा जो दुजाभाव आहे, हा दुजाभाव याच्यापुढे आम्ही सहन करणार नाही। मी संबंधित खात्याला सांगितलेलं आहे की मला पूर्ण त्याची यादी जी काही 1000-2000 लोकांची असेल त्याची प्रायोरिटीची यादी पाहिजे। त्याला कधी तुम्ही दिलं की कोणाचा प्रस्तावित आहे, कोणाला अजून प्रलंबित आहे
आणि तरच याच्यामध्ये सामान्य माणसाला न्याय मिळेल. कारण त्यांची छोटी छोटी टपरे असतात, छोटी छोटी दुकानं असतात, त्यांचं वेळेवर जर पुनर्वसन झालं नाही तर ते होणार नाही. हरिनिवासला देखील एक मोठा त्या ठिकाणची जी वडारवाडी आहे, प्रशांत नगरच्या भागामधला जो प्रकल्प आहे तो 10 वर्षापासून, त्याच्याहीपेक्षा जास्त वर्षापासून रखडला आहे. त्याच्याकरता आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्याला आता समोरच्या काळामध्ये यश मिळेल. जवळजवळ त्या प्रकल्पाचे 500 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. SRAचे अधिकारी देखील उपस्थित होते. त्याच्यानंतर संबंधित फिनान्शियल कंपनीचे लोक देखील उपस्थित होते आणि त्यांची कशा पद्धतीने आता पुढच्या काळामध्ये इमारतीचं बांधकाम होईल, भाडी कशा पद्धतीने दिली जातील याचं देखील ॲग्रीमेंट संबंध त्या जाहीर चर्चेमध्ये झालं आणि तो प्रकल्प जो आहे तो पुढच्या दिवाळीमध्ये लोकांना त्या ठिकाणी राहायला मिळेल एवढ्यापर्यंत त्यांनी आश्वासित केल्याचं काम देखील केलं.